तर चला दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस साठी यायचं आहे. तर चला दोन्ही संघाचे संघाने आपण टॉस साठी यायचं आहे. भादवड संघाचा संघानेक त्याचबरोबर कामतगर संघाचा संघानेक आपण टॉस साठी यायचं आहे. तर चला मैदानाच्या आतमध्ये जे प्रेक्षक खेळाडू आहेत त्या पाहुणे मंडळी आपण प्लीज बाहेर या. आपण पुढील नाणेफेकीकडे वळणार आहोत. तर चला दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस साठी यायचं आहे. मैदानात जे खेळाडू प्रेक्षक विनंती आहे की आपण बाहेर यायचं आहे. तर आपण या ठिकाणी नाणेफेकी करून घेतोय. तर नाणेफेकी झाली आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय भादवड संघाने. आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्र तर निश्चितच आपण त्वरितच कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलतोय ओव्हर टू द निशांत पाटील. प्रेक्षकांना देखील मैदानाच्या बाहेर निघायच्या प्रेक्षकांना देखील विनंती असेल आणि मान्यवरांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं असेल. मान्यवरांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे आणि प्रेक्षकांना देखील मैदानाच्या बाहेर यायचं आहे. भांडवड संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे आणि जॉली कामतगर संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलाय. तर भांडवड संघ आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे. एका बाजूला डोंगर रंगा एका बाजूला कांदोळवन क्षेत्र आहे. तिथे डोंगर रंगा आहे. कामनदुर्गावरती ऐतिहासिक शिवाजी महाराजांचं
तर चला अमोल पाटील आपण बाहेर यायचं आहे. निश्चितच रेग्युलर क्रिकेटमध्ये फार क्रिकेट गाजवलं गेलं, ज्यांच्या माध्यमातून मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितच अमोल पाटील यांना देखील आपण 40+ क्रिकेट खेळताना पाहणार आहोत. मात्र यावेळेस विनंती असेल की आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत, तर प्लीज आपण सीमारेषे बाहेर यायचं आहे. तर निश्चितच आपण पाहतोय विलास बाळू पाटील, त्याचबरोबर संघाचा संगणक शैलेश पाटील, पंचांच्या माध्यमातून इशारा. सामन्याला सुरुवात होते. प्रल्हाद नाईक फ्रंट लाईन गोलंदाज, पहिलं षटक, पहिला चेंडू प्रहार झालाय, चांगला फटका आपण पाहतोय, मात्र दुरून क्षेत्ररक्षक येतोय. कैलास जादूगर त्या ठिकाणी आपण पाहतोय, क्षेत्ररक्षण केलं गेलं, एकच धाव मिळेल. निश्चितच आपण आउटफील्डचा विचार केला तर चांगलं क्षेत्ररक्षण वारंवार आपण कैलास जादूगर याच्या माध्यमातून पाहत आलो आहे. पुन्हा एकदा तेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. यावेळेस एक चांगला फटका येतोय, शैलेश पाटील याच्या बॅट मधून चेंडू निघून जाईल, डीप पॉइंट लेग सीमारेषा बाहेर, चौकार. आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज. आम्ही खातो पितो, आम्ही मज्जा करतो. तर अतिशय उत्कृष्ट फटका या ठिकाणी पाहायला मिळाला शैलेश पाटील याच्या बॅट मधून. 4 धावा मिळतील. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बीट झाला होता, फलंदाज बीट झाला होता, यष्टीरक्षक, आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण होते. 22च्या स्वरूपात एक धाव आली.
जर आपण या सामन्याचा विचार केला तर निश्चितच 40 ते 45 45 ते 50 धावांची एक टोलेजिंग इमारत या ठिकाणी उभी करावी लागेल कामतगर या संघाला गावदेवी भादवड या संघासमोर, कारण या संघामध्ये देखील चांगली फलंदाजी आहे. मात्र ती फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये निश्चितच पाहायला मिळाली होती. यावेळेस आपण पाहतोय डावी स्टिक सोडून बाहेर टाकला होता चेंडू, पंच दाद देतात वाईटच्या स्वरूपात. त्यानंतर यष्टीरक्षक बीट झाला होता. तर 1+1 2 धावा मिळतील या चेंडूवर. धाव संख्या 2 ने पुढे सरकते. 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तर प्रल्हाद नाईक निश्चितच आतापर्यंत 3 धावा अवंतरच्या स्वरूपात खर्च केल्या गेल्या. यावेळेस एक चांगला फटका, थोडं गच्चाल क्षेत्ररक्षण, मात्र चेंडू अडवला गेलाय. प्रशंसा करावी लागेल ज्या प्रकारे हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जवळजवळ 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. तर धावसंख्या निश्चितच 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 9. मग आता पुढे पाहू. प्रल्हाद नाईक गोलंदाजी मार्क वर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय, झेल त्या ठिकाणी सुटतोय आणि त्यानंतर एक धाव घेण्याची मुभा होती. विलास बालू पाटील यास जीवनदान दिलं गेलंय. तर निश्चितच कदाचित हे मागणं ठरू शकतंय, कारण एक चांगला फलंदाज आहे आणि त्याला जीवनदान देणं आपण फार वेळा क्रिकेटमध्ये असं पाहिलं आहे की ज्यावेळेस जीवनदान मिळतो आणि त्यानंतर मात्र तो फलंदाज विस्फोटक झालेला आपण पाहिलेला आहे. मात्र पुन्हा एकदा संधी आहे, तर या संधीचं कुठपर्यंत सोनं करेल पाहूया. यावेळेस जोरदार प्रहार झालाय. एक चांगला फटका येतोय शैलेश पाटील याच्या बॅट मधून. चेंडू आमच्या व्यासपीठाला सलामी देतोय. चौकार. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 14 धावा धावफलकावर आहेत. मात्र एक जम्याची बाजू प्लस पॉइंट जर पाहायचा झाला तर कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. तर एक चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह एनर्जी पाहायला मिळते कामतगर या संघाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे स्टार्ट दिला आहे दोन्ही फलंदाजाने. 14 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. आता मात्र षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं गोलंदाज झालाय संजय म्हात्रे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल या षटकामध्ये. मात्र प्रशंसा करावी लागेल ज्या प्रकारे शैलेशच्या बॅट मधून आपण 2 चौकार पाहिल्या आहेत. 9 धावा वैयक्तिक दिल्या गेल्यात शैलेशच्या बॅट मधून. षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू एक चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिल्या टप्प्यावर क्षेत्ररक्षण केलं गेलं. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावर आपण पाहतोय. तर निश्चितच आजच्या नाईट मधील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस अतिशय सुरेख फटका. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. दुरून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण. एकापेक्षा अधिक काही एक नसेल. तर दोन्ही संघांना निश्चितच प्रयत्न करावे लागतील हा सामना विजयी होण्यासाठी. तर पाहूया कोणाच्या प्रयत्नांना यश मिळतोय. मात्र प्रयत्न निश्चितच सातत्याने चालू ठेवावे लागतील. संजय पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस जोरदार प्रहार झालाय. बिग हिट, मोठा षटकार. अनिला पाटा गो धलद वाटायला माटीला जाता गो चावल गलायला अनिला पाटा गो हलद वाटायला अनिकेत नवरा पाटाव बसला हलदीचे दिसाला अनिकेत नवरा पाटाव बसला हलदीचे दिसाला अनिकेत
तर अतिशय सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये शैलेश पाटील आपल्या संघासाठी करतोय. एक वेगळ्या लय मध्ये दिसून आला या सामन्याच्या माध्यमातून. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत आपण त्याच्या बॅट मधून पाहिला आहे. यावेळी चेंडूला पुढे ठेवला होता. स्टेट ड्राईव्ह आपण पाहतो. चेंडू लॉंग ऑफ लॉंगांच्या मध्ये थोडं गच्चाल क्षेत्ररक्षण. परिणाम स्वरूप 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 25 झाली आहे. यावेळी सॉफ्ट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा थोडं गच्चाल क्षेत्ररक्षण झालं आहे. निश्चितच 2 धावा त्या ठिकाणी पुन्हा एकदा मिळतील. तर धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 27 धावा धावफलकार झाल्या आहेत. आपण पहिलं षटक पाहिलं होतं ज्या षटकाच्या माध्यमातून 14 धावा खर्च केल्या होत्या प्रल्हाद नाईक या गोलंदाजाने. आणि त्यानंतर मात्र संजय हा गोलंदाज देखील थोडा मागणा ठरतोय कारण आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या गेल्यात. निश्चितच हे मात्र अपेक्षित नसेल. एक चांगला स्टार्ट चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कामतगर या संघाच्या माध्यमातून ज्या प्रकारे फलंदाजी होतोय खास करून संघाचा संघनायक आपल्या संघाला आवरतोय सावरतोय चांगली फलंदाजी करतोय. शैलेश पाटील 27 धावा झाल्या आहेत. संजय म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आमच्यापासून दूर जाताना. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. पायचीची अपील उचलून धरली आहे. पहिला गडी बाद होतोय पायचीच्या स्वरूपात शैलेश पाटील. अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची विठुरायाची HK Style, HK Style. विठुरायाची नगरी नगरी ग विठुरायाची नगरी नगरी ग आता गेली पंढरीला ग आता गेली पंढरीला ग स्वामी. धन्यवाद डीजे मास्टर. निश्चितच विठुरायाची पंढरी आणि त्यानंतर मात्र क्रिकेटची पंढरी आपण पाहतोय भिवंडी तालुका. 2 षटकांची समाप्ती या ठिकाणी आपण पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावर आहेत. निश्चितच आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये पाहूया कुठपर्यंत मजल मारेला ज्वाली कामतगर हा संघ. आपण ऐकूया माझे परम मित्र निशांत पाटील याच्या आवाजाने. धन्यवाद संदेशजी वखारे. यावेळेस बघितलं आपण पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय आणि क्षेत्ररक्षण देखील खराब झालंय आणि चेंडू मात्र फरार झालाय. सीमा रेषा पार 4 धावांसाठी. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. ते 4 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 31 धावा. तर मित्रांनो आपण आजच्या दिवसामध्ये जो आवाज ऐकला गावातील बुलंद आवाज एक समालोचक म्हणून एक चांगली छाप देखील पाडले. या स्पर्धेत देखील त्यांनी चांगलं समालोचन केलंय. त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. संदेशजी वखार स्वागत आणि सन्मान या स्पर्धेतील शिल्पकार भरतजी दिवलीकर यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. संदेशजी वखारे यांनी आजच्या दिवसामध्ये चांगलं समालोचन देखील केलंय.
आपल्या आवाजानं मंत्रमुग्ध देखील करून सोडलं होतं, त्यांचा स्वागताने सन्मान केला जातोय। या स्पर्धेचे शिल्पकार भरतजी देवळीकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय। मायेची उप देणारी भगवी शॉल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागताने सन्मान केला जातोय। जाऊया मॅच कडे। पहिला आपल्या षटकाने पुढे चेंडू, यावेळेस ऑफस्टॉपच्या बाहेर जाणार चेंडू होता। या सिटीचं वाईट पंच दुनिया समांतर करतील, अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल। धावपलकावर धावा होतील त्या 32 धावा। पुन्हा एकदा कैलास आपल्या षटकाने पुढे चेंडू सामोरे जाईल, यावेळेस फलंदाज विलास, यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल। विलास हा फलंदाज मात्र यावेळेस बाद होईल। नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील झाला, एलिमिनेशन झालं नाही, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले आणि कोणत्या प्रकारे चुकी केली नाही आणि फलंदाज विलास हा देखील बाद झाला या मॅच मध्ये। नक्कीच आपण बघितलं सलामीला आला होता खेळाडू, चांगलं योगदान देखील दिलं होतं या खेळाडूनं आपल्या टीम साठी, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील झाला होता या खेळाडूचा आणि फलंदाज विलास हा मात्र बाद झालाय। कैलास याला यश आलंय मात्र या आपल्या गोलंदाजी मध्ये करत असताना पहिला चेंडू चौकार मारला होता, तदनंतर स्वैर चेंडू टाकला होता आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद करण्यात देखील यश आलं या गोलंदाजाला। कैलास पुन्हा एकदा आपल्या षटकाने पुढे चेंडू राईट मोडदोकीचा मारा, सचिन साडी वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज, यावेळेस बघितला पण चांगला चेंडू टाकलाय, गुडलँड स्पॉटवर चेंडू पडलाय, तदनंतर चेंडू खाली देखील राहिलाय। तर बघितलं चपल फुटवर्क झालं नव्हतं, पद्धतीने त्याचा वापर देखील झाला नव्हता, यावेळेस या फलंदाजाचा परिणामता एक चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज कैलास। कैलास पुन्हा एकदा आपल्या सरकारी पुढे चेंडू राईट ऑर्धोकिटचा मारा करतील सचिन साडी, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यावेळेस बॅकफुटवर निघून जागा बनवले, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, चांगले क्षेत्ररक्षण देखील झाले, एकच धाव मिळेल, यावेळेस क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहिलंय। भांडवड संघात आपण बघितलं पहिली धाव वेगाने घेतली होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला होता, परंतु चेंडूची फेकी तितकी चांगली राहिले, तोपर्यंत एकच धाव मिळाली या खेळाडूला। एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती धावफलकावर 33 धावा। षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर सुरू असताना पुन्हा एकदा कैलास राईट मोडदोकीचा मारा, यावेळेस लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, स्वतः यष्टीरक्षक चेंडू जवळ गेलाय, तोपर्यंत एकच धाव। प्रभू बघितलं या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केले, लाईन लेग देखील मेंटेन केले, जसं ज्या वेळेला गोलंदाज फॉर्म मध्ये असतो तेव्हा मेरिट मध्ये गोलंदाजी करत असतो, तशा प्रकारे मेरिटवर गोलंदाजी करतोय आता मात्र कैलास हा गोलंदाज या मॅच मध्ये। दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण मॅच आहे। एकंदरीत एका बाजूला आपण बघतोय कामतगर संघ, एका बाजूला भादवड संघ, एक चांगली झुंज पाहायला मिळते दोन संघामध्ये। खोलवर टप्प्याचा चेंडू आता बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न देखील झालाय, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगल्या चेंडूची फेकी देखील केली, तोपर्यंत एकच धाव मिळेल या खेळाडूला। या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 35 धावा। निश्चितच 3 षटकाची समाप्ती आपण या ठिकाणी पाहतोय, धावसंख्या 35 झाली आहे। तर स्वर्गीय अंकलेश पंकज व अनिल तांगडी यांच्या स्मरणार्थ सुरेश एंटरप्राइजेस आयोजित स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय। आज निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी या ठिकाणी मिळाली, त्याबद्दल विशेष आभार असतील या स्पर्धेचे आयोजक भरत सुरेश देवलीकर साहेबांचे, त्याचबरोबर ॲडव्होकेट अनिल सुरेश देवलीकर साहेबांचे देखील विशेष आभार असतील। मी आभारी आहे डॉक्टर गवळी सरांचा, मी आभारी आहे आपल्या पंचांचा, मी आभारी आहे या ठिकाणी सर्व खेळणाऱ्या संघांचा, मी आभारी आहे आयोजक कमिटीचा, मी आभारी आहे
निश्चितच स्कोरर जयेश तांगडे असतील, त्यानंतर राहुल तांगडी यांचा मी आभारी आहे माझे परम मित्र निशांत पाटील याचा. तर निश्चितच सर्वांचे आभार व्यक्त करतोय आणि मी या ठिकाणावरनं रजा घेतोय. निशांत पाटील निश्चितच चांगला एन्जॉय करायला मिळाला तुझ्या समवेत, वेलकम. निश्चितच तुझे देखील आभार व्यक्त करतोय आणि मी या ठिकाणावरनं रजा घेतोय. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत राहा निशांत पाटील याला, पाहत राहा, या सामन्याचा आनंद घेत राहा. थँक्यू व्हेरी मच. तर नक्कीच धन्यवाद संदेशजी वखारे, आपण देखील खूप चांगलं समालोचन केलं आजच्या दिवसामध्ये, मंत्रमुग्ध करून सोडलं होतं अक्षरशः प्रेक्षकांना आपल्या आवाजानं. तर धन्यवाद. यावेळेस मच्छिंद्र पुन्हा एकदा आपल्या सरकडे पुढे चेंडू, यावेळेस फटका चांगला आहे आणि यावेळेस मात्र चेंडू फरार होईल, तो सीमा रेषा पार, 4 धावांसाठी. थँक्यू विजय. या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 39 धावा. यावेळेस मात्र चांगली फलंदाजी राहिले या मॅच मध्ये. जॉली कामतगर संघानं आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली. बघितलं नाणेफेकीचा टॉस जिंकला होता भादवड संघानं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि कामतगर संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. यावेळेस आपण बघू शकता काय चांगली फलंदाजी केली आता मात्र या मॅच मध्ये जॉली कामतगर संघानं. पुन्हा एकदा मच्छिंद्र आपल्या षटकाला पुढे चेंडू सामोरे जाईल. यावेळेस फलंदाज सचिन राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. सचिन साडी यावेळेस बॅकफुट जाऊन मारण्याचा प्रयत्न झाला, एलिमिनेशन झालं नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि सचिन याला देखील परतावं लागेल या मॅच मध्ये. सांगराने सांग तुझा राजा, तू मला बनवशील का, माझे नावाचं तू तुझे माथ्यावर लावशील का. सांगराने सांग थँक्यू विजय. यावेळेस आपण बघितलं सचिन याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील केला होता. फटका फसलाय, चेंडू हवेत वावरलाय, काय चांगला झेल घेतलाय आणि सचिन हा फलंदाज मात्र या मॅच मध्ये बाद देखील झालाय. तर मच्छिंद्र या गोलंदाज यश आलंय आता मात्र या आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा मच्छिंद्र राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. कुंदन या फलंदाज साडी यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, काय चांगला झेल घेतलाय आणि यावेळेस मात्र फलंदाजाला परतावं लागेल. अतिशय सुंदर झेल. माझे नावाचं तू तुझे माथ्यावर लावशील का. सांगराने सांग तुझा राजा, तू मला बनवशील का, तुझे हातावर माझे नावाचं काढशील का. सांग लव मॅरेज माझ्याशी करशील का. थँक्यू विजय. बॅक टू बॅक 2 गडी बाद करण्यात यश आलंय मात्र यावेळेस मच्छिंद्र या गोलंदाजाला. आपण बघितलं धावपळकर धावा झाल्या त्या 39 धावा. आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय मच्छिंद्र आपल्या ओव्हर मध्ये. एकंदरीत पाहिलं पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता, तदनंतर मात्र बॅक टू बॅक 2 गडी बाद करतोय आतापर्यंत हा गोलंदाज आपल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मच्छिंद्र आपल्या षटकाकडे पुढे चेंडू, कुंदन साडी राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. यावेळेस खूप चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर खाली देखील राहिला होता, पूर्णपणे फलंदाजाचे डोळे देखील विस्फारले होते. अतिशय चांगला चेंडू टाकताय आता मात्र हा गोलंदाज. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर कमबॅक देखील केलं या गोलंदाजानं. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केले आणि यावेळेस मात्र एक चांगल्या चेंडूची समाप्ती देखील केली गोलंदाज मच्छिंद्र यानं आतापर्यंत या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा मच्छिंद्र आपल्या षटकाला पुढे चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. कुंदन साडी यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल सुटलाय, तोपर्यंत 2 धावा मिळतील. नक्कीच या ठिकाणी झेल घेण्याची संधी देखील निर्माण झाली होती, परंतु खराब जज केलं होतं त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. परिणामता झेल सुटलाय, तोपर्यंत 2 धावा मिळतील कुंदन या फलंदाजाला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या एकंदरीत झाली आहे ती
4 बाद 41 धावा षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू असताना मच्छिंद्र आपल्या षटकातील पुढील चेंडू सामोरे जाईल कुंदन हा फलंदाज वेगवान पद्धतीने चेंडू टाकलाय चेंडू हवेत आहे नो मॅन लँड मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत 2 धावा देखील मिळतील नक्की चांगल्या चेंडूची फेकी केली नाही यावेळी धावचीची संधी देखील निर्माण झाली 2 धावा मिळतील या चेंडूवर या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 43 धावा दरम्यान 44 धावांचं आव्हान ठेवलंय ते गावदेवी भादवड संघासमोर तर आपण बघितलं पहिल्या इनिंगचा खेळ संपला आहे षटक क्रमांक पहिलं प्रल्हाद यांनी टाकला होता त्यामध्ये 14 धावा दिल्या होत्या तदनंतर षटक क्रमांक दुसरं संजय म्हात्रे यांनी टाकलं होतं त्यामध्ये 13 धावा दिल्या तदनंतर षटक क्रमांक तिसरं कैलास यांनी टाकलं होतं त्यामध्ये 8 धावा दिल्या तदनंतर षटक क्रमांक 4 मच्छिंद्र यानं काय चांगली गोलंदाजी केली स्लॉगवरचा षटक होता फलंदाजांना पूर्ण बांधून ठेवलं होतं या षटकामध्ये एकंदरीत फक्त आणि फक्त 2 गडी बाद करून 8 धावा दिल्यात या गोलंदाजानं चांगली कामगिरी राहिली एकंदरीत आपण स्लॉगवरचा विचार केला तर 43 धावा धावपट झाल्या आहेत आणि 44 धावांचं आव्हान ठेवलंय ते गावदेवी भादवड संघासमोर नितीन भाऊ गावदेवी भादवड संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कामतगर संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि भादवड संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे कामतगर संघ जॉली कामतगर संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि भादवड संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे दरम्यान जॉली स्पोर्ट कामतगर संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे भादवड संघाची आणि पंचाने देखील सामना त्वरित चालू करायचा आहे
तर मित्रांनो आपण पाहतोय स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 हे भव्य दिवसाचं आयोजन अर्थातच माध्यम आहे भरत देवलीकर, ऍडव्होकेट अनिल देवलीकर, हनुमंत देवलीकर यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय अतिशय सुंदर स्पर्धा या स्पर्धेतील आजचा 7वा दिवस 7व्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय एका बाजूला जॉली कामतगर संघ तर एका बाजूला गावदेव भादवड संघ दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये देखील आलेली आहे घरीची सारी रेस गौरी सुंदर दिसशिले ग माझ्या नावाचा फेरा तू वराला मारशील ग देवाना तुझा मिया तुझा आशिक झालंय ग बाहू अदा तुझी कातू दिल घायल झालंय सांग लव मॅरेज माझ्याशी करशील का सांग लव मॅरेज माझ्याशी करशील का सांग राणी सांग तुझा राजा तू मला बनवशील का माझे नावाचं तू तुझे माथ्यावर लावशील का सांग लव मॅरेज माझ्याशी करशील का सांग लव मॅरेज माझ्याशी करशील का सांग लव मॅरेज माझ्याशी गौरी सुंदर दिसशील ग सांग लव मॅरेज माझ्याशी करशील वराला मारशील ग
दरम्यान आपण बघितलं प्रथम फलंदाजी करत असताना जॉली कामतगर संघाने धावसंख्या केली आहे ती 43 धावा आणि 44 धावांचं आव्हान ठेवलंय गावदेवी भादवड संघासमोर. जॉली कामतगर संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जॉली कामतगर संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि पंचांना देखील सामना त्वरित चालू करायचा आहे. दरम्यान षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय गोलंदाज दिलीप आणि सामोरे जाईल प्रल्हाद हा फलंदाज. दिलीप आपल्या षटकाकडे पुढे चेंडू राईट राऊंड विकेटचा मारा प्रल्हाद साठी यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय शरीरावर आदळलाय चेंडू धावचीची संधी देखील निर्माण झाली आहे आणि फलंदाज प्रल्हाद या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. फिर से हिंदुस्तानी भाऊ आपकी सेवा में और पाकिस्तान की मात. नक्कीच या ठिकाणी पहिल्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला होता. मोठा हादरा बसलाय यावेळेस गावदेवी भादवड संघाला. प्रल्हाद हा फलंदाज बाद झाला. ज्या प्रल्हादनं आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी तो प्रल्हाद यावेळेस मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय. दरम्यान नवीन फलंदाज नंदू आलाय. दिलीप पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढे चेंडू राईट ऑर्थोगेटचा मारा करेल यावेळेस संतोष हा फलंदाज रसाडी. दिलीप राईट ऑर्थोगेटचा मारा संतोष साडी. यावेळेस शफल क्रॉस झाले होते लाऊड अपील देखील केलंय पंचांनी मात्र दात पेटवली आहे यावेळेस या गोलंदाजाची. एका चांगल्या चेंडूची समाप्ती देखील केली यावेळेस दिलीप या गोलंदाजानं. तर चांगला चेंडू टाकला होता शफल क्रॉस झाले होते संतोष फलंदाज फटका फसलाय. पडल्यानंतर चेंडूने वेध मात्र घेतलाय यष्टीरक्षकाचा. दिलीप पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू संतोष साडे राईट ओव्हर द गेटचा मारा. यावेळेस बॅकफुटर जाऊन पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलाय. एकदा मेल यावेळेस या खेळाडूला एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 1 धावा. तो नक्कीच पहिल्या षटकामध्ये मानसिक दडपण टाकण्याचा प्रयत्न देखील केला या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा दिलीप आपल्या षटकाकडे पुढे चेंडू सामोरे जाईल नंदू हे फलंदाज. यावेळेस फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून चेंडू मात्र जाईल कव्हर सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी. तर या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती
एक बस 5 धावा. नक्कीच यावेळी चांगला फटका मारलाय नंदू या फलंदाजाने. इनफिल्डच्या वरून कव्हर रिजन मध्ये चेंडू सरळ गेला होता 4 धावांसाठी. पुन्हा एकदा दिलीप आपल्या शक्यकडे पुढील चेंडू नंदू साडी. यावेळेस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न झालाय. बॅटची एज लागली. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण देखील होईल. तोपर्यंत एकच धाव मिळेल या नंदू या फलंदाज. यावेळेस संधी निर्माण झाली होती आपण बघितली. झेल देखील उडाला होता. यष्टीरक्षक भीट झाला होता यावेळेस. तोपर्यंत एकच धाव मिळेल या खेळाडूला. एका धावेनं संघाची धावसंख्या एकंदरीत झाली आहे ती 1 बस 6 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना पुन्हा एकदा दिलीप आपल्या शेकडे पुढील चेंडू संतोष साडे. यावेळेस बॅकफुटला निघून मारण्याचा प्रयत्न झालाय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एक धाव मिळेल. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न देखील झालाय. धावचीची संधी निर्माण झाली की काय. यावेळेस मात्र फलंदाज नंदू याला परतावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 44 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना गावदेवी भादवड संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 बस 7 धावा. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी झाली नाही भादवड संघाची. एकंदरीत आपण बघितलं 2 महत्वपूर्ण गडी देखील बाद झालेत या संघाचे. सुरुवातीला प्रल्हाद बाद झालाय. तदनंतर नंदू हा देखील बाद झालाय. आता मात्र फलंदाज यशवंत आलाय. यशवंत आणि संतोष या 2 खेळाडूंना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. 3 षटकामध्ये चांगली फलंदाजी करून संघाला देखील विजय संपादन करण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल या 2 खेळाडूंना या मॅच मध्ये. पुन्हा एकदा कुंदन आपल्या षटकाकडे पुढील चेंडू संतोष साडी. यावेळेस बॅटची एज लागली. फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला चेंडू टाकला आणि संतोष याला देखील परतावा लागेल या मॅच मध्ये. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर कुंदन याला यश मिळालंय. महत्वपूर्ण गडी बाद झालाय संतोष. या संतोष न मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि तो संतोष यावेळेस मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय. तर नक्कीच मोठा हादरा बसलाय यावेळेस गावदेवी भादवड संघाला. दरम्यान नवीन फलंदाज कैलास आलाय. कैलास हा देखील खूप चांगला फलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती या खेळाडूनं. पुन्हा एकदा तो खेळण्यासाठी सज्ज झालाय. कुंदन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. कैलास साडी. राईट आर्म ओव्हर द विकेट. कुंदन आपल्या शिकडे पुढील चेंडू. यावेळेस चांगला चेंडू होता. तितक्या चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील. तोपर्यंत एक धाव मिळेल कैलास या फलंदाजाला. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 बाद 8 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू असताना पुन्हा एकदा कुंदन आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस सामोरे जाईल यशवंत. हे फलंदाज राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करील. तोपर्यंत 2च धावा मिळतील या खेळाडूला.
2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकलंय. दाभोलकर धावा झाल्या आहेत त्या 10 धावा. तर मोठे फटके मारणे गरजेचं असेल. भालवड संघाला हा सामना जिंकायचा असेल तर या मॅच मध्ये मोठे फटके मारावे लागतील. पण नक्कीच कमबॅक करून द्यावे लागेल कैलास आणि यशवंत या 2 फलंदाजांना. चांगली फलंदाजी देखील करावी लागेल आपल्या संघासाठी. कुंदन आपल्या षटकाकडे पुढे चेंडू. यशवंत साडी वेगवान पद्धतीने टाकलेला चेंडू. फटका फसलाय. चप्पल क्रॉस झाले होते. मारण्याचा प्रयत्न देखील झाला होता. फटका फसलाय. चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत कामतगर संघाची. या मॅच मध्ये आपण बघितलं सुरुवातीच्या षटकामध्ये दिलीप यांना प्रभावित करून सोडलं होतं. खूप चांगली गोलंदाजी केली होती. तदनंतर आता मात्र गोलंदाजी करते कुंदन आणि कुंदन यांना देखील प्रभावित केले. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. नक्कीच 44 धावांचं आव्हान टार्गेट सेट केलंय. भालवड संघासमोर चांगली फलंदाजी देखील करावी लागेल येणाऱ्या षटकामध्ये या टीमला हा सामना जिंकायचा असेल तर. कुंदन राईट ऑफ ओर द गेटचा मारा. यशवंत साडी यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. गोलंदाज चेंडू खाली झेल घेण्याचा प्रयत्न. काय चांगला झेल घेतलाय आणि यशवंत हा फलंदाज देखील बाद झालाय. थँक्यू रिजे. दाभोलकर धावा झाले. 4 बाद 10 धावा. यावेळेस संजय म्हात्रे हे खेळण्यासाठी आले आहेत. नक्कीच चांगली कामगिरी करत असतात. गोलंदाजी देखील खूप चांगली करत असतात. पण यावेळेस फलंदाजी करावी लागेल संजय म्हात्रे यांना या मॅच मध्ये. आता मात्र समीकरण बदललंय. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता असेल गावदेवी भादवड संघाला. कुंदन पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढे चेंडू. उलटा चेंडू. आता बिमर चेंडू. शरीरभेदी चेंडू टाकलाय. पंचांनी देखील बिमर चेंडू नो बॉल दिलाय. खराब चेंडू. तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2+1 अशा 3 धावा मिळतील या चेंडूवर आणि पुढचा चेंडू नो बॉल देखील असेल. तर यावेळेस या गोलंदाजानं शरीरभेदी चेंडू टाकलाय. पंच देखील वॉर्निंग देतील या गोलंदाजाला तर तू शरीरभेदी बॉल टाकलाय. पुन्हा अशा प्रकारचा चेंडू टाकलाय तर तुझ्या गोलंदाजीवर बंदी देखील टाकण्यात येईल अशी ताकीद देखील दिली पंचांनी यावेळेस या गोलंदाजाला. पुन्हा एकदा कुंदन आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. सामोरे जाईल यावेळेस फलंदाज कैलास एक महत्वपूर्ण खेळाडू आहे या टीमचा. तर कैलासाने मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती आणि या मॅच मध्ये महत्वपूर्ण मॅच मध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल कैलास या खेळाडूला. दरम्यान फ्री हिट असेल. कुंदन आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. कैलास साडे राईट ऑफ ओर द गेट. उलटा चेंडू होता. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय कावू कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल यावेळेस कैलास या फलंदाजाला. 1 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. दरम्यान आपण बघतोय 44 धावांचं आव्हान ठेवलं होतं गावदेवी भादवड संघासमोर. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. तर 44 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना गावदेवी भादवड संघाची धावसंख्या झाली आहे ती 4 बाद 14 धावा. आता मात्र समीकरण बदलले. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 30 धावा म्हणजे प्रति षटकामागे 15 धावा कराव्या लागतील या टीमला हा सामना जिंकायचा असेल तर. बारा चेंडू आणि 30 धावा. एका बाजूला कैलास हा फलंदाज तर गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झालाय सचिन हा गोलंदाज. एका बाजूला जॉली कामतगर संघ तर एका बाजूला गावदेवी भादवड संघ.
चांगला सामना रंगलाय मित्रांनो. आपण पाहतोय स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 हे भव्य दिव्य असं आयोजन आणि या स्पर्धेतील 7वा दिवस आणि 7व्या दिवसातील हा अंतिम सामना आपण पाहतोय. सचिन आपल्या षटकारी पुढील चेंडू राईट ऑर्धोगेटचा मारा करेल. कैलास साडी वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती सचिन या गोलंदाजानं. पुन्हा एकदा गोलंदाजी राखण्यासाठी सज्ज झाला. राईट ऑफ ऑर्धोगेटचा मारा कैलास साडी. यावेळेस मोठा फटका, चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. 6 धावांसाठी स्ट्राइक फटका 6 धावा. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. यावेळेस चांगला फटका मारलाय सचिन. याच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय यावेळेस फलंदाज कैलास यानं. तर मागच्या मॅच मध्ये देखील कैलास याने चांगली कामगिरी केली होती आणि आता मात्र पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. सचिन पुन्हा एकदा राईट ऑफ ऑर्धोगेटचा मारा कैलास साडी. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली झेल घेण्याचा प्रयत्न देखील झालाय, झेल सुटलाय. तोपर्यंत 2 धावा मिळतील या फलंदाजाला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 22 धावा. नक्कीच चांगला प्रयत्न देखील केला होता यष्टीरक्षकानं परंतु झेल सुटलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या या 2 फलंदाजाच्या माध्यमातून या मॅच मध्ये. सचिन पुन्हा एकदा आपल्या षटकारी पुढील चेंडू राईट ऑफ ऑर्धोगेटचा मारा कैलास साडी. यावेळेस चांगला चेंडू आहे. अतिशय वेगाने टाकलाय. तितक्याच वेगाने यष्टीरक्षकाकडे देखील चेंडू गेलाय. चांगल्या चेंडूची समाप्ती केले यावेळेस या गोलंदाजानं. नक्कीच वेगामध्ये चेंडू टाकला आणि वेगामध्ये देखील बीट झाला होता फलंदाज कैलास. एक चांगल्या चेंडूची समाप्ती करणे. आता मात्र आपल्या ओव्हर मध्ये हा गोलंदाज सचिन पुन्हा एकदा आपल्या षटकारी पुढील चेंडू राईट ऑफ ऑर्धोगेटचा मारा. यावेळेस चांगला फटका आहे. कावू कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल, चेंडूची फेकी करेल. तोपर्यंत एकच धाव मिळेल या खेळाडूला. त्या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 23 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावा. 8 चेंडू सॉरी, तर नक्कीच गुणलेखाकडून थोडी चुकी होते, समजू असावं. 8 चेंडू आणि 21 धावा. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव मिळेल यावेळेस या खेळाडूला. पुन्हा एकदा सचिन. यावेळेस शरीरापासून चेंडू दूर त्याला ऑप्शनच्या बाहेर चेंडू. यासाठीचा वाईट पंच दोन्ही समांतर करतील. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल धावफलकावर. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 25 धावा. पुन्हा एकदा सचिन.
उलटा चेंडू होता, मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला टर्न केला, एकच धाव मिळेल. या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालेला नाहीये. एकाच धाव्यावर समाधान मानावं लागेल या फलंदाजाला. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता असेल हा सामना गावदेवी भादवड संघाला. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावा. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावा. यावेळेस चेंडू मात्र दिलाय गोलंदाज विलास याच्या हातामध्ये. अष्टपैलू खेळाडू आहे जॉली कामतगर संघाचा विलास. फलंदाजी देखील खूप चांगली केले आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या फलंदाजानं. यावेळेस मात्र गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहे विलास हा गोलंदाज. विलास राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा करेल. कैलास या फलंदाजासाठी 6 चेंडू आणि 18 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जाईल की काय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2च धाव्यावर समाधान मानावं लागतंय यावेळेस फलंदाजाला. 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 28 धावा. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा विलास आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा. कैलास साडी. कैलास याच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी असेल आतापर्यंत या मॅच मध्ये. यावेळेस मोठा फटका मारलाय परंतु एलिमिनेशन झालं नाही. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल तोपर्यंत 2 धावा मिळतील कैलास या फलंदाजाला. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 14 धावा. मारेल पण एखादी एक तरी बाहेर आणेल तो. विलास पुन्हा एकदा आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता असेल गावदेवी भादवड संघाला. उलटा चेंडू होता. यावेळेस खराब फटका मारलाय. फटका फसलाय. नक्कीच या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं होतं परंतु खराब फटका मारलाय यावेळेस कैलास या फलंदाजानं. एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 31 धावा. आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. समोर आहे संजय मात्र हे फलंदाज आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय विलास. विलास आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस फटका फसलाय. बॅटची एज देखील लागली. फर्स्ट स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. एकच धाव मिळाली यावेळेस या खेळाडूला. आता मात्र समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. दोन्ही चेंडूवर षटकार मारावा लागेल.
विलास पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू कैलास साडी 2 चेंडू 12 धावा. यावेळेस मोठा फटका, चेंडू मात्र जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. काय चांगला फटका मारलाय. आता मात्र कमबॅक केलंय या टीमनं. मारलाय कैलासनं. आता मात्र कमबॅक केलं. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. गोल्डन षटकार. विलास पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढे चेंडू राईट ऑफ विकेटचा मारा. कैलास साडी. कैलास याने मात्र आता आक्रमण केलंय यावेळेस या गोलंदाजावर. एक चेंडू आणि 6 धावा. एका बाजूला कैलास तर एका बाजूला विलास. एक चेंडू आणि 6 धावा. अतिशय सुंदर सामना बघतोय मित्रांनो आपण. एका बाजूला टीव्ही भादवड संघ तर एका बाजूला जॉली कामतगर संघ. एक चेंडू आणि 6 धावा. कैलास विरुद्ध विलास असा सामना रंगलाय. अतिशय सुंदर मॅच. विलास नक्कीच अतिशय महत्वपूर्ण चेंडू असेल. दोन्ही संघांचा विचार केला तर शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगलाय असं वाटलं नव्हतं. वन साइड लढत वाटत होती, परंतु एका षटकारानं कमबॅक करून दिलंय ते गावदेवी भादवड संघाला. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता असेल. कामतगर संघ चला लवकरात लवकर. नक्कीच अतिशय महत्वपूर्ण सामना असेल दोन्ही संघांसाठी. आपण बघितलं काय चांगला फटका मारलाय. कैलासानं कमबॅक करून दिलाय. आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेले गुण कौशल्य देखील सिद्ध केलंय या खेळाडूनं. एक चांगला लढवा या खेळाडू. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच रंगलाय. त्याचं कारण म्हणजे कैलासाची फलंदाजी. विलास आपल्या षटकातील पुढील चेंडू कैलाससाठी. गोल्डन षटकार मिळणार का या चेंडूवर. वाईट चेंडू टाकलाय. लाईन देखील भरकटलाय. खराब क्रिकेट खेळलं गेलंय आणि चेंडू मात्र गेलाय सीमारेषेजवळ आणि चेंडू यावेळेस गेलाय 4 धावांसाठी. खराब क्रिकेट, अतिशय खराब क्रिकेट. खराब क्रिकेट खेळलाय. बघितले विलास यानं लेग स्टंपच्या बाहेर चेंडू फेकलाय. यष्टीरक्षकानं चुकी केली आणि त्या शतरक्षकानं देखील चुकी केली आणि चेंडू मात्र गेलाय तो सी मार रेषा पार 4 धावांसाठी. 5 धावा आल्या या चेंडूवर. आता मात्र एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. असं वाटलं नव्हतं. खराब क्रिकेट खेळलाय आता मात्र जॉली कामतगर संघ. चेसिंग कंपल्सरी असेल. 1 धाव पूर्ण करावीच लागेल. खराब क्रिकेट, अतिशय खराब क्रिकेट. 2 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असताना यावेळेस षटकार मारला आणि यावेळेस मात्र वाईट चेंडू टाकलाय आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर देखील गेलाय. एक चेंडू आणि एका धावेची गरज. विलास समोर असेल कैलास.
यावेळेस सामना हारलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती केली. काय गोलंदाजी विलास फक्त सेलिब्रेशन. मॅच काय अफलातून मॅच. एक चेंडू मध्ये एक धाव झाली नाही. कैलास त्याला निर्धाव चेंडू टाकलाय. तर कॉंग्रॅच्युलेशन डॉली कामतकर संघाने. हाडलक गावदेवी भांडवड संघ खूप चांगला खेळलात आपण. नक्कीच कौतुक करावं लागेल दोन्ही संघांचं देखील. द मॅन ऑफ द मॅच शैलेश आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. ऍडव्होकेट अनिल देवलीकर यांच्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार. शैलेश आपण